नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण संपूर्ण पंचायत राज ही सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपली ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था हे जे टॉपिक आहेत, हे टॉपिक आपण या सिरीज मध्ये संपूर्ण कंप्लीट केलेले आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या सिरीज मध्ये आपण हे घटक पाहिलेले आहेत. या नवीन घटकामध्ये आपण महसूल प्रशासन हा घटक पाहत आहे. याच्यामधला आपण कोतवाल या पदाविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण पोलीस पाटील या पदाविषयीची माहिती पाहणार आहे. बघा, कोतवालानंतरचे जे गावातलं महत्वाचं पद आहे हे कोणतं आहे? पोलीस पाटील हे पद आहे. तर आपण पाहिलं तर प्राचीन काळापासून गावाचा कारभार पाहण्यासाठी एक गाव प्रमुख असायचा. प्राचीन काळापासून गावाचा कारभार पाहण्यासाठी एक गाव प्रमुख असायचा. आणि मग महाराष्ट्रात मोगल काळात आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर हे पोलीस पाटील पद निर्माण करण्यात आलं होतं. ते अष्टप्रधान मंडळ होतं. या अष्टप्रधान मंडळानंतर गावाचा कारभार पाहण्यासाठी पोलीस पाटलांचं पद काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं किंवा ते अस्तित्वात होतं. गावातील जो शूर व कर्तृत्ववान व्यक्ती असायचा त्याला हे पद काय केलं जायचं, सोपवलं जात असं. तर आपण पाहिलं तर ब्रिटिश काळात कायदा आणि सुव्यवस्था तसंच महसूल वसुलीची जबाबदारी ही महसूल वसुलीची जबाबदारी या पोलीस पाटील या पदाकडे होती. 1967च्या महत्वाचा आहे हा कायदा जो आहे, हा कायदा विचारण्यात आलेला आहे. 1967चा ग्राम पोलीस अधिनियम जो आहे, या ग्राम पोलीस अधिनियमानुसार या पदाची जी निश्चिती आहे ही निश्चित जबाबदारी काय करण्यात आली, करण्यात आलेली आहे किंवा जबाबदारी काय करण्यात आली, निश्चित करण्यात आलेली आहे. ब्रिटिश काळात हे पद वंश परंपरागत पद्धतीने दिले जात असत. मात्र 1957च्या मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिव्हिल ऍक्ट नुसार 1957च्या मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिव्हिल ऍक्ट नुसार पोलीस पाटील पद जे आहे हे निर्माण करण्यात आलं. लक्षात ठेवा, 1957चा जो कायदा आहे, 1957च्या कायद्यानुसार पोलीस पाटील पद काय करण्यात आलेले रे, निर्माण करण्यात आलेलं आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि मग त्यावेळेस पोलीस पाटील जे पद आहे, या पोलीस पाटलाला मदत करण्यासाठी कुलकर्णी आणि कोतवाल नेमलेले होते. कुलकर्णी आणि कोतवाल काय केलं गेलं होतं, नेमलं गेलेलं होतं. शेत सारा वसुली आणि तक्रारींच्या न्याय निवाडासाठी पोलीस पाटील त्या गावामध्ये काय करत असे, काम करत असे. पुढं महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962. बघा, महत्वाचं आहे, बीआयएमपी करून ठेवा. महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 अन्वये 1 जानेवारी 1962 पासून 1 जानेवारी 1962 पासून राज्यामध्ये जे वंश परंपरागत पद होतं, ते पद काय करण्यात आले, पोलीस पाटलांचं रद्द करण्यात आलं. वंश परंपरागत म्हणजे काय, एकाच घरामध्ये म्हणजे आजोबा, वडील, मुलगा असं हे पद मिळत असे. म्हणजे एकाच घरामध्ये हे पद किंवा एकाच वंशाला ते मिळत असे. हे पद कधी रद्द करण्यात आलं, 1962 मध्ये. 1 जानेवारी 1962 मध्ये हे वंश परंपरागत जे पद आहे, हे वंश परंपरागत पद काय करण्यात आलं रे, रद्द करण्यात आलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्राम अधिनियम. बघा, महाराष्ट्र ग्राम अधिनियम मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना हा कायदा काय नाहीये, लागू नाहीये. लक्षात ठेवा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. बघा, आपण इथं पाहिलं की हा जो 1957चा मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिव्हिल ऍक्ट आहे, या सिव्हिल ऍक्ट नुसार जर आपण पाहिलं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, कारण का ते नागरी भाग आहेत, त्या ठिकाणी तो कायदा लागू नाही. 2 शहरामध्ये हा कायदा लागू झाला आणि त्याच्यामध्ये शासनाच्या नव्या धोरणानुसार आता जर आपण पाहिलं तर 80 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते आणि 20 गुणांची तोंडी घेतली जाते. या 100 गुणांमध्ये ज्या व्यक्तीला जास्त मार्क येतात त्याला काय केलं जातं, पोलीस पाटील पद काय केलं जातं, दिलं जातं. 80 मार्काची काय असते रे, लेखी तालुक्याच्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी 20 मार्काची काय घेतली जाते, तोंडी परीक्षा घेतली जाते. लक्षात ठेवा. पुढे परीक्षेत सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची पोलीस पाटील पदी काय केले जाते, राज्य सरकार
त्या ठिकाणी निवड करते. आता हा जो अधिकार आहे, हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तो अधिकार कुणाला दिलेला आहे? उपजिल्हाधिकारी, त्यालाच प्रांताधिकारी म्हटलं जातं. उपजिल्हाधिकारी किंवा काय म्हटलं जातं रे? प्रांताधिकारी यांच्या मार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं? तर पोलीस पाटलाची नियुक्ती प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी करतात. लक्षात ठेवा, पोलीस पाटलाची नियुक्ती प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी करत असतात. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता याला पात्रता काय आहे बघा. उमेदवार किमान 10वी पास असावा. उमेदवार काय असावा रे? 10वी पास असणं काय आहे? आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे वयाची अट आहे, म्हणजे अर्ज करण्यासाठी वयाची अट जी अट आहे ही 25 ते 85 इतकी आहे. किती आहे? 25. उमेदवाराचं वय कमीत कमी 25 ते जास्त असतं किती असावं रे? 45 असावं. तसंच त्यांच्या नावावर, म्हणजे जो व्यक्ती फॉर्म भरतोय त्याच्या नावावर कोणताही गुन्हा नोंद नसावा. कोणताही गुन्हा काय नसावा? नोंद नसावा. तसंच त्या पोलीस पाटलाचं पद ज्या ठिकाणी तो भरतोय त्या गावाचा तो रहिवासी असावा. त्या गावाचा काय असावा रे? बघा, त्या गावाचा जो व्यक्ती, उमेदवार ज्या गावासाठी अर्ज करणार आहे त्या गावाचा तो काय असावा? रहिवासी असावा. तसंच तो जे हे पोलीस पाटील पद आहे, हे पोलीस पदासाठी अर्ज स्वतःच्या गावात करता करू शकतो. बरोबर. पुढं शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची नियुक्ती करायची असेल तर तो अधिकार विभागीय आयुक्ताला देण्यात आलेला आहे. म्हणजे जो व्यक्ती त्या गावातील नाहीये मात्र त्याला पोलीस पाटील व्हायचंय, अशा वेळेस किंवा मग काय होतं बघा, शैक्षणिक पात्रता नसेल त्याची, मग शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची नियुक्ती करण्यासाठी त्या गावातील जर तो व्यक्ती नसेल किंवा 10वी पास ही अट तो पूर्ण करत नसेल तर त्याला पोलीस पाटलासाठी ते पद भरण्यासाठी जो पद भरण्यासाठी परवानगी जी आहे ही परवानगी कुणाची लागते? विभागीय आयुक्तांची लागते. कुणाची लागते रे? विभागीय आयुक्तांची ही परवानगी लागते. लक्षात ठेवा. पुढे बघा, हंगामी पोलीस महत्वाचा आहे. हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं रे? तहसीलदार. हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं? तहसीलदार. म्हणजे अचानक त्या ठिकाणी त्या पदावर जर पोलीस पाटील असेल, काही कारणाने त्यांनी जर राजीनामा दिला किंवा आजारी असल्याच्या कारणाने राजीनामा दिला, मृत्यू झाला, अशा वेळेस तात्पुरत्या स्वरूपात पोलीस पाटील नेमण्याचा जो अधिकार आहे हा तहसीलदारांना देण्यात आलेला आहे. मग हंगामी पोलीस पाटील नेमण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार कुणाला आहे? तहसीलदारास आहे. तहसीलदार. आता नियुक्ती करताना त्यांची सुरुवातीला 5 वर्षांकरता काय केली जाते? नियुक्ती केली जाते. लक्षात ठेवा, सुरुवातीला 5 वर्षांकरता ही नियुक्ती केली जाते. त्यानंतर प्रत्येक वेळी वर्षाच्या पटीत, म्हणजे 5-5 वर्षाच्या पटीत ही नियुक्ती वाढवली जाते. म्हणजे 60 वर्षापर्यंत तो त्या पदावर राहू शकतो. मग एकदा निवडून दिल्यानंतर 5-5 वर्षाच्या पटीमध्ये ते पद जे आहे ते 5-5 वर्षांनी काय केलं जातं रे? वाढवलं जातं. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर त्याला राहता येत नाही. म्हणजे कमीत कमी ते 60 वर्षापर्यंत त्या पदावर तो राहू शकतो. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघा, त्यांच्या पदाव्यतिरिक्त पूर्ण वेळेची कायमस्वरूपी दुसरी कोणती नोकरी जे पद आहे पोलीस पाटलाचं त्याला करता येत नाही. मात्र तो व्यवसाय किंवा शेती करू शकतो. व्यवसाय किंवा शेती करू शकतो. मात्र हे करत असताना त्या पदाच्या, हा जो व्यवसाय आहे किंवा शेती आहे, या पदाच्या कर्तव्याच्या आड येता कामा नये. आता बघा, तो पूर्ण वेळचा शासकीय नोकर नसल्याने त्याला गाव पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये एखादे पद व सदस्यत्व धारण करता येऊ शकतं. आता त्याला जी रजा आहे, हा रजा देण्याचा अधिकार जो आहे हा तहसीलदारांना आहे. पोलीस पाटलाला रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे रे? तहसीलदारास आहे. रजा देण्याचा अधिकार संबंधित तहसीलदारास आहे. आता राज्य सरकारच्या इतर शासकीय सेवकांना मिळणाऱ्या सवलती पोलीस पाटलास मिळत नाहीत. लक्षात ठेवा, राज्य सरकारचे जे शासकीय सेवक आहेत त्यांच्यासारख्या ज्या सवलती आहेत त्या सवलती त्यांना दिल्या जात नाहीत. मात्र जर काही अटींची पूर्तता केल्यास त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना मोफत शिक्षण मिळू शकतं. पुढं पोलीस पाटलास 1 वर्षापर्यंत सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा गैरवर्तणुकीबाबत शासन करण्याचे जे अधिकार आहेत ते उपजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना आहेत. म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचं किंवा निलंबित करण्याचा अधिकार कुणाला आहे? प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी. आणि नियुक्तीचं जर विचारलं तर नियुक्ती सुद्धा कोण करतं? प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी करतात. तात्पुरत्या स्वरूपात हंगामी पोलीस पाटील नेमण्याचा अधिकार कुणाला आहे? तहसीलदारांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या गावाचं किंवा शिक्षण कमी असेल तर असं पद म्हणजे पोलीस पाटील
जर निवड करायची असेल तर तो अधिकार कुणाला आहे? विभागीय आयुक्तांना. इथपर्यंत आपण महत्वाची माहिती पाहिलेली आहे. आता नेमणूक करताना मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य देण्यात येतं. मागासवर्गीय जे उमेदवार आहेत या मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येतं. आणि रजेच्या काळात ज्यावेळेस आता तहसीलदारांना त्यांना रजा मिळेल अशा रजेच्या काळात शेजारचा जो गाव आहे या शेजारच्या गावचे पोलीस पाटील त्यांचं काम पाहतात ते किंवा काम पाहू शकतात. जर काही कारणास्तव जर गावात पोलीस पाटील नसतील तर शेजारच्या गावातील पोलीस पाटील अशा ठिकाणी ते काम पाहू शकतात. मानधन. आता मानधन महत्वाचं आहे कारण का ह्या मानधनामध्ये काय झालेले आहे रे? वाढ झालेली आहे. पोलीस पाटलांना अगोदर 5,000 होतं, नंतर 10,000. आता सध्या जर आपण पाहिलं तर 13 मार्च 2024 चा निर्णय. 13 मार्च 2024 मध्ये पोलीस पाटलांचं जे वेतन आहे हे वेतन काय करण्यात आलेलं आहे? वाढवण्यात आलेलं आहे. सध्याचं पोलीस पाटलांचं जे वेतन आहे ते किती आहे रे? 15,000 रुपये इतकं आहे. किती आहे? 15,000 इतकं त्यांचं काय आहे? वेतन आहे. पोलीस पाटलाची जबाबदारी. गावात नैसर्गिक आपत्ती व संसर्गजन्य रोगाची साथ पसरल्यास त्या संबंधीचा अहवाल जो आहे हा अहवाल वरिष्ठांना सांगायचं काम पोलीस पाटील करतात. त्यानंतर गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त राखणे, गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यात देणे हे काम असतं. गावातील गुन्ह्यास आळा घालणे, विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे. गाव पातळीवर अंमली पदार्थ बंदी कायद्याचा भंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास काय देत तो? खबर देत असतो. गावात अनैसर्गिक व संशयास्पद महत्वाचा आहे. संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी म्हणजेच कोण रे या ठिकाणी येतं? तहसीलदार. कोण येतं रे? तहसीलदार व संबंधित पोलीस अधिकारी यांना खबर देण्याची जबाबदारी कोणाची असते? पोलीस पाटलांची असते. पुढं गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात पोलीस पाटलास कोतवाल व कनिष्ठ ग्राम नोकर मदत करतो. गाव पातळीवर कोतवाल आदी कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करून घेण्याची जबाबदारी जी आहे. दौंडीविषयी माहिती देणे. किंवा महत्वाच्या गावामध्ये काय असेल तर त्याविषयी माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी पोलीस पाटील कोतवालाला सांगत असतात. आलं लक्षामध्ये? तर त्या ठिकाणी कोतवाल त्यांना काय करतात? मदत करतात. मग बघा महत्वाचं महसूल प्रशासनामधलं गावातील जे महत्वाचं पद आहे पोलीस पाटील याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. म्हणजे महसूल प्रशासनामधलं जे कोतवाल हे पद आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आज आपण पोलीस पाटील यांच्याविषयी काय पाहिली? माहिती पाहिलेली आहे. बरोबर ना? त्याच्यानंतर आपण तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी जे महत्वाची पद आहेत महसूल प्रशासनामधली यांची विषयी जी माहिती आहे ही माहिती आपण पुढील भागामध्ये काय करणार आहे? पाहणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेसाठी किंवा आता जी पोलीस भरती चालू आहे या पोलीस भरतीसाठी सगळ्यात महत्वाचं जो ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात महसूल प्रशासन हे आपण पाहत आहे आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याविषयी कळवा. थँक्यू.